CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4399 दिवस पंतप्रधानपद भूषवत भारताचे सर्वाधिक काळ अखंडपणे सेवा देणारे आणि निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा विक्रम केला असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि आमदार संजय गायकवाड उपस्थित होते। प्रतापराव जाधव यांनी सांगितले की गेल्या 12 वर्षात मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल अर्थव्यवस्था, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेतकरी कल्याण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। कलम 370 हटवणे, सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट कारवाईमुळे देशाच्या सुरक्षा धोरणात बदल झाला। UPI प्रणालीमुळे डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली असून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 10,50,000 कार्डांचे वितरण करण्यात आले आहे। तसेच पीक विमा योजना, PM किसान सन्मान निधी आणि विविध विकास कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम केंद्र सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, मीडियाचे बांधव सर्वांचं मी शब्द सुमनानं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्याचा मुख्य जो विषय आहे की आपल्या देशाचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सलग गेली 12 वर्षापासून ते या देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत। दिवसामध्ये जर पाहिलं तर सलग 4399 दिवसापेक्षा अधिक काळ त्यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाल यशस्वी पूर्ण केलेला आहे। आणि जे काही पूर्वीचं रेकॉर्ड होतं आपले भूतपूर्व प्रधानमंत्री सन्माननीय पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं सुद्धा रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटलेलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये आज त्यांनी आपल्या भारताच्या बाबतीमध्ये जरी रेकॉर्ड केला असेल तर भविष्यात जागतिक रेकॉर्ड सुद्धा नरेंद्र मोदीजी नेतृत्वाचं करतील अशी सगळ्या भारतवासियांना त्या ठिकाणी वाटतं। विशेष करून आम्हालाही सगळ्यांना ते वाटतं, कारण की अजून याच टर्ममधले 3 वर्ष बाकी आहेत आणि येणारा पुढचा काळसुद्धा या देशातल्या लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। आणि वेळोवेळी ज्या वेळेस त्याच्या परीक्षा झाल्या त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचं नेतृत्व, त्यांची लोकप्रियता ही चढत्या क्रमानं आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेली आहे। गेल्या 12 वर्षाच्या पकड जर आपण मागं पाहिलं तर असे अनेक कठीण निर्णय की जे मागच्या 65 वर्षामध्ये 65-66 वर्ष ज्या लोकांनी सेक्युलर पार्टीज म्हणून या देशांवर राज्य केलं त्या लोकांना जे निर्णय घेता आले नाहीत, पण जे संपूर्ण भारतीयाच्या मनामध्ये होतं, सगळ्या भारतीयांची ती इच्छा होती, अपेक्षा होती, त्याची पूर्ती ते करू शकले नाही। पण गेल्या 12 वर्षामध्ये असे कठीण निर्णय अतिशय निर्भीडपणानं, धाडसानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये घेतल्या गेलेत आणि निश्चित त्याचे चांगले परिणाम आज आपण सगळेजण पाहत आहोत। सगळ्यात अगोदर तुम्हाला जर सांगायचं असेल तर काश्मीरचं 370 कलम, ते 370 कलम हटावं आणि एक देश, एक ध्वज, एक नेता म्हणून त्याला मान्यता मिळाली, एक कायदा त्या ठिकाणी असावा, ही सगळ्यांची पूर्वीपासूनची मागणी होती। पण पूर्वीच्या सरकारांना ते कधी उमजलं नाही किंवा ते करू शकले नाही, त्यांना ते धाडस करता आलं नाही। ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हे रद्द करण्यात आलं आणि आज त्याचे अतिशय चांगले परिणाम काश्मीर असेल, जम्मूमध्ये असेल, आपण पाहिलेत की या भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या आता मागच्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, अतिशय व्यवस्थेमध्ये, शांततेमध्ये, लोकशाही पद्धतीनं त्या निवडणुका झाल्यात आणि त्याचे परिणाम सुद्धा त्या ठिकाणी आलेत। आणि आज काश्मीरमधली जी आपण शांतता पाहतो
किंवा काश्मीरमधलं जे वातावरण चित्र विकासाच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये असेल, हे जे त्या ठिकाणी आता बदलत चाललेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरा एक धाडसी निर्णय होता, तो होता राम मंदिराचा. आता वास्तविक तो कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी आला, पण पूर्वीच्या सरकारांनी कधी याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.